स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सातपूर महादेवनगर येथे प्रभाग क्रमांक 11 मनसेच्या वतीने बैठकीचे आयोजन मनसेचे शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांच्या वतीने करण्यात आले होते। या बैठकीत माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी सभापती सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, सामाजिक कार्यकर्त्या गीताताई संजय जाधव, सचिन सिन्हा, नामदेव पाटील, वृषालीताई आहिरे, तुकाराम घुले, अतुल पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्या व दुबार मतदाराबाबत अधिक माहिती दिली। यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन केले। दरम्यान या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, गीता जाधव, सचिन सिन्हा, विजय आहिरे, नामदेव पाटील, वृषाली आहिरे, तुकाराम घुले, अतुल पाटील तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक महापालिकेत 31 प्रभाग आहे आणि आम्ही परवा 12 प्रभाग झाले, आज 8 प्रभाग, सातपूरमध्ये 5 प्रभाग आहे, सिडकोत 6 प्रभाग आहे। 31 प्रभागामध्ये मामाने सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण नाशिक शहरात तिन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने नाशिक पश्चिममध्ये 1,12,000 मतं, 1,00,000 मतं असे नोंदवले गेले की त्यांचे पत्तेच नाही आहे आणि 12,000 मतं दुबार आहे। दुबार म्हणजे 2 मतं, एक माणूस इथे मतदान करतो आणि त्याच्या गावाला जाऊन मतदान करतो, अशा या मतचोरीतून इथल्या आमदार निवडून आलेल्या चोरीच्या मतावर आणि ती मतचोरी थांबवण्यासाठी आपण बघितलं विधानसभेत सुद्धा महायुतीचं सरकार मतचोरीवर निवडून आलं। आता बिहारमध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात फंडा वापरला आणि तिथं सुद्धा महिलांना 10,000 रुपयांनी पैसे दिले। 65 लाख मतं, जे मतं काँग्रेसला, जेडीयूला म्हणजे तेजस यादवला मिळणार होते सुद्धा त्याच्यातून कट करून टाकले हे सराईच्या नावाखाली। असं मतचोरी करून हे लोक निवडून येत आहेत। अजून दुसरं आपण बघितलं असेल की या नाशिक शहरामध्ये आम्हाला ज्या निवडणुका लढवायच्या ती गुन्हेगारी मुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त नाशिक करायची आम्हाला। आपण बघितलं की किती गुन्हेगारांना आम्ही मोर्चा काढला 12 ऑक्टोबरला मनसेने आणि शिवसेनेने। तो मोर्चा काढल्यावर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेचे लोक जागे झाले आणि मग त्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला सुरू केला। तुम्ही बघितलं किती गुंड लोक, मोठमोठे गुंड अशा हाताला दोरखंड बांधून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लावलं आणि आज नाशिकमध्ये शांतता केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे, शिवसेनेमुळे आज तुम्हाला शांतता नाही तर इकडे मीटिंग घेणं मुश्किल होतं। फार बरोबर आहे का? असं रस्त्याने चालणं मुश्किल झालं। बारीक बारीक पोरं कोयते, चाकू, बंदुका काय घेऊन यायचं मारायचे लोकांना। आज ते केवळ आमच्या पक्षामुळं ते बंद झालेले ना। आम्हाला यापुढे निवडणूक त्याच्यासाठीच लढवायची आहे का या नाशिकमध्ये गुन्हेगारी नको आहे, भयमुक्त नाशिक झालं पाहिजे। त्यासाठी आमच्या निवडणुका लढवायच्या आणि ती निवडणूक लढवण्यासाठी खोटं मतदान नको आहे। तुम्ही सीमाताई माझ्या पुढे कधीच निवडून नसती आली। 1,00,000 मतं चोरीचे होते, 1,12,000 ते मामानी सांगितलं, कलेक्टर साहेबांना दिले आणि कलेक्टर साहेबांनी ते मतं खरोखर चोरीचे म्हणून कमी करण्यासाठी आदेश दिलेले। मग आता जे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आहे यांनी प्रत्येक घरात जायचंय, आपले राजदूत नेमायचे। बूथ किती इथं ते बिहेव येतील सरकारचे, त्याच्याबरोबर घराघरात जाऊन खरंच बाबा तिला राहतो का त्याच घरात ते तपासायचे आपल्याला आणि आपले पत्रक जाऊ द्या, त्याच्यावर लिहा आम्हाला निवडणूक काय लढवायची। मंगळवारपर्यंत तुमच्या चौघांचं पत्रक गेलं पाहिजे, सुरू झालं पाहिजे। एकाच पत्रकामध्ये चौघांचे फोटो आणि घराघरात तुम्हाला चौघांना फिरायचं हे लक्षात घ्या। आणि हे काम आपल्याला करायचं आहे, जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे। बघा ना, तुम्ही दत्तक नाशिक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि आहे का प्यायला पाणी अख्ख्या नाशिक शहरामध्ये? रस्ते नाही, कायदा सुव्यवस्था नाही,
आता इकडे मागे एक घटना घडली, 5-6 लोक जळाले. तुम्ही बघितलं का? मी ताबडतोब पत्र दिलं, त्यांना मुंबईला न्यायला लावलं मामाने, आम्ही विजू तू पण आहे त्याच्यात. आणि मग त्यांना सगळा खर्च करायला लावला. मला वाटतं 5-5 लाख रुपये सुद्धा कबूल केले देणार ते सगळे. मी पत्र आपण दिल्यावर आपण ती सुद्धा मदत केली. सरकारने केली का? क्षमता आली का? काही दिलं का खिशेतून? 1000 रुपये काढून ते सुद्धा आपण काम केलं. असं आपण तळागाळातलं जनतेचं काम करतोय. मागं मी सभापती होतो, इकडं पूर आला होता तेव्हा मी स्वतः सगळी मदत केली. विजू तुम्ही सगळे साक्ष आहे. मामा इकडं नेहमी सतर्क राहतात, काम करतात. विजू तुम्ही, गीताताई, हे सगळे कार्यकर्ते आपण जनतेच्या सुख दुःखामध्ये नेहमी राहतो. आपल्याला शांतता हवी आहे. आपल्याला गुंडागर्दी नको. गुंडांना मतदान करायचं नाही. गुंडांबरोबर जाऊ नका. गुंडागर्दी केली, गुंडांबरोबर राहिलं का जेलला जावं लागतं. तुम्ही डोळ्यासमक्ष बघितलंय. कोणाला आता घाबरायचं नाही, बिनधास्तपणे काही असलं तर 112ला फोन करायचा. लगेच आपले पोलीस कमिशनर संदीप कर्णी साहेब लगेच पोलिसांना पाठवतात, कारवाई करतात. मोठमोठे लोक बघा घरीच नाही. आता काही लोक त्या पंचवटी तसंच झालंय. आता तो जगदीश पाटील आणि उद्धव नेमशी तुम्हाला नातेवाईक होते, तेही जेलला गेले. वाईट काम केलं का तुम्हाला सरकार सोडणार नाही. कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसतो. म्हणून आपल्याला निवडणुकी लढवायचे, गोरगरिबांसाठी, लोकांना हक्क देण्यासाठी, त्यांना सगळ्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आहे. म्हणून आम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय. बंटी साहेब, आता आमचा हा 24वा प्रभाग आहे. आता आमचे फक्त 7 प्रभाग राहिले. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ. ही फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे, ही काही जनतेची मिटिंग नाही. पण पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे तर तुम्हाला हे काम करायचं. आता तुम्ही हे काम सुरू करा. खूप चांगली मिटिंग झाली. सगळ्यांना धन्यवाद. आता आम्हाला खरं तर ही जी मीटिंग आहे ही काही प्रचाराची मीटिंग नाही आहे. आम्ही नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये जे 31 प्रभाग येतात त्या 31 प्रभागांमध्ये ही मीटिंग चालू आहे. आणि प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक प्रभाग आम्ही या ठिकाणी फिरतोय. आणि आज प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी आज ही प्रभाग क्रमांक 11ची मीटिंग आहे. यासाठी प्रभाग क्रमांक 11ची मीटिंग आहे का प्रभाग क्रमांक जो पश्चिम लोक विधानसभेचा मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 1 लाख मतदार यांची नावच नाहीये, त्यांचा समोर ॲड्रेसच नाहीये. आणि 12,000 मतं ही दुबार नाव आहे. जवळजवळ 1,12,000 मतदारांचा ठाव ठिकाणा नाहीये. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. आणि आम्ही त्यांना पेनड्राईव्ह दिला. आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आम्ही सर्व नाशिक शहराच्या वतीनं जवळजवळ 3,78,000 मतं ही दुबार मतं आहेत त्या ठिकाणी. आणि दुबार मताच्या जोरावरती हे लोक निवडून येतात. म्हणून लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आपल्याला घटनेनं तो कुठल्याही जाती धर्माचा असो, मग तो देशाचा राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, यांना एकच मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदाराचं 2-2, 4-4, 5-5 ठिकाणी नावं आहेत. जर एक मतदानाचा अधिकार दिलाय, मला वाटतं कुठेतरी लोकशाहीचा खून होतोय. म्हणून आम्ही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी, यादीवर काम करण्यासाठी, ज्या ज्या याद्या आहेत त्या सर्व यादींवर काम करण्यासाठी या ठिकाणी जे आता आम्हाला निवडणूक आयुक्तानं, कलेक्टर साहेबानं आमच्या अर्जाची दखल घेऊन संपूर्ण नाशिक महानगरपालिका प्रभागामध्ये आम्हाला BLO देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्या BLO सोबत आम्ही एक नवीन या ठिकाणी एक पद निर्माण केलेलं आहे, पक्षाचा राजदूत म्हणून. त्या BLO सोबत पक्षाचा राजदूत सुद्धा त्या BLO सोबत जाणार आहे. आणि त्या ठिकाणी ज्या पत्त्यावरती त्या ठिकाणी मतदार नसणारे तर BLOला ते नाव जे आम्ही जे मतदार यादी जे नाव आहे, डुप्लिकेट नाव आहे, ते आम्ही मतदार यादीतून त्यांना काढण्यासाठी सांगणार. जर चोरी होत असेल, ही चोरी थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे. आम्ही सर्व भागामध्ये फिरतोय. या ठिकाणी आम्ही जर मोठी प्रभागाच्या वतीने जर मीटिंग घ्यायचं ठरवलं असतं तर मला वाटतं या ठिकाणी जागासुद्धा बसायला अपुरी पडली असती. फक्त ही पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे. आणि पदाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतोय
का आपण सर्व यादीवरती काम करा, BLO सोबत घराघरामध्ये फिरा. आणि मला वाटतं सातपूर भागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं काम मला वाटतं अन्य भागामध्ये काम सुरू आहे, पण सातपूर भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्तम काम या सातपूर भागामध्ये विभागीय अध्यक्ष असतील, शहराचे उपाध्यक्ष असतील, महिला आघाडी असेल, यांनी या ठिकाणी चांगलं काम उभं केलेलं आहे. आपल्याला मी कळकळीची विनंती करतोय, जो आपल्याला घटनेनं दिला अधिकार आहे, जो संविधानात दिलेला अधिकार आहे, आपली लोकशाही टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे, अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. निवडणूक 2025 याची पूर्वतयारी म्हणून सातपूर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकारी प्रत्येक प्रभागात जाऊन सन्माननीय दिनकर अण्णा पाटील, सलीम मामा शेख, भाऊ कोंबडे, अंकुल भाऊ पवार, रतनकुमार इसन साहेब, नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागनिहाय बैठकाचे आयोजन केलेलं आहे. या बैठकीचे मेन उद्देश हेच आहे की जे डुप्लिकेट जे नावं किंवा दुबार मतदान जे नोंदवलेलं आहे त्याच्यावर शासनाने एक प्रत्येक मतदार यादीवर एक BLO दिलेला आहे. BLOच्या सोबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक राजदूत देण्यात येईल प्रत्येक यादीवर. आणि ते BLO आणि राजदूत हे दोघं मिळून जे कोणते हे दुबार मतदान असतील किंवा ज्या पत्त्यावर ते माणसं राहत नसतील किंवा शिफ्टिंग झालेले असतील असे मतदान शोधून काढायचे व जे मतचोरी आहे ती थांबवायची आहे. जे राजसाहेबांचं जे स्वप्न आहे की जगाला हेवा वाटेल असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे, त्याची एक नांदी म्हणून, एक तयारी म्हणून आम्ही इथं बैठक आयोजन केलं होतं. आज प्रभाग क्रमांक 11 याची सातपूर महादेवनगर येथे बैठक पार पडली. ही बैठक संपूर्ण पदाधिकाऱ्यांची होती. सर्व पदाधिकारी यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि त्यानंतर आमचे सलीम मामा शेख त्यांनी देखील सांगितलं की दुबार मतदानाची आम्हाला पदाधिकाऱ्यांना तयारी करायची, लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व तपास करायचा आहे आणि दुबार मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे. आणि दुसरंच आम्हाला इच्छुक देखील विचारले का मतदानासाठी कोण इच्छुक आहे. तर माझं तर मी सांगितलं त्यांना की मी प्रभाग क्रमांक 11 मधून SC मधून जेंट्समधून निवडणूक लढवत आहे. बाकी गीताताईंनी देखील सांगितलं महिला डमधनं आणि सलीम मामा देखील ओपनमधनं लढणार आहेत आणि आपल्या मंजूताई सिन्हा या देखील ओपनमधनं लढणार आहेत. असे आमचे सामूहिक अशी पक्षांतर्गत चर्चा झाली. त्या संदर्भात आता त्या पुढच्या वेळेस ते ठरवतील काय कोणाला कोणाला तिकीट द्यायचं किंवा पुढची तयारी करायची हे पुढे समजेल. परंतु आम्ही संपूर्ण सोबत राहून पॉम्पलेट वगैरे करून संपूर्ण प्रभागाची सोबत धावपळ करून आणि पुढच्या तयारीला आम्ही लागू. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.